महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की लापरवाही के चलते नागरिकों के पर्याप्त रूप से पानी नहीं मिल पा रहा है। जिले के कुरूर और नाचगांव व रामपुर ग्रामीण भागों में जल की दिक्कत आ रही है। तीनों गांव के परिसर में जलापूर्ति समय पर नहीं की जाती है। रात के समय में यहाँ जलापूर्ति होती है, जिससे नागरिक हैरान और परेशान है। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के कार्यकारी अभियंता और महोदय आमदार खासदार को लिखित शिकायतें करने के पश्चात भी अनदेखी की जा रही है। चारमोशी तालुका के कुरूल ग्रामीण ग्राम पंचायत के सरपंच विनोद माडावी ने लगभग 8 करोड़ का आरोप लगाते हुए कुरूर ग्राम पंचायत के दोनों नाचगांव रामपुर ग्रामीण भाग परिसर के सरपंच और ग्राम पंचायत के सदस्यगण लोगों सहित सैकड़ों नागरिकों ने कार्यभार को लेकर रोष व्यक्त करते हुए कहा है कि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा रोज रात के समय सिर्फ 15 से 20 मिनट तक जलापूर्ति की जा रही है। नल की धार भी कम रहने से पर्याप्त रूप से पानी नहीं मिल पाता है। परिसर में शीघ्र सुचारू रूप से जलापूर्ति की जाए, अन्यथा ऐसे अधिकारियों का घेराव करने की चेतावनी दी है। सरपंच विनोद माडावी उन्होंने यह आरोप लगाया है कि 8 करोड़ की इस परियोजना में बड़े बड़े पैमाने पर आर्थिक गड़बड़ी हुई, इसी कारण परियोजना का काम निम्न स्तर का हुआ है। सरपंच विनोद माडावी ने सरकार से मांग की है कि इस विषय की पूरी जांच हो और जो दोषी कॉन्ट्रॅक्टर हो उस पर FIR भी दर्ज होनी चाहिए। सर, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि तुमचं पद काय आहे आणि या गावामध्ये तुम्ही जे म्हटलं आहे की तो तुम्ही आरोप केला आहे 8-8.5 करोडचं काम आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, तुमचा या अनुषंगाने काय आरोप आहे? सर, माझं नाव विनोद महादेव मडावी, सरपंच ग्रामपंचायत कुरूल। जेव्हा सर या क्षेत्रामधले सदस्य माननीय अध्यक्षा योगिताताई मधुकर भांडेकर असताना आणि माननीय पालकमंत्री राज्य अमरीशराव आत्राम असताना या कामाला मंजुरी मिळाली। सर, मंजुरी मिळाल्यानंतर 3 वर्षामध्ये काम झालं। सर, 22 मध्ये काम पूर्ण झाला आणि आमचं 23 मध्ये नळ जोडणी वगैरे पूर्ण कनेक्शन जोडून झाले। नळ जोडणी आमची 100% होऊन सुद्धा आज आपल्या या 16 गावचा प्रोजेक्ट आहे। सर, 16 गाव आणि 5 ग्रामपंचायती, 5 ग्रामपंचायतीमधून सर मागच्या वर्षीला मे महिन्यामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून 16,000 रुपये लाईट बिल थकीत भरून आम्ही चालू केले टेस्टिंग पिरियडसाठी। हा काम MGBचा असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदवाल्याला आपण गेले 2-3दा अर्ज केले तर जिल्हा परिषदवाला आम्हाला योजना चालू करून द्यावा, हस्तांतरण करून द्या। MGBवाला म्हणतात का जिल्हा परिषदकडे जा, जिल्हा परिषदवाले म्हणतात MGBकडे जा, आणि आम्ही रीतसर आमदारला सुद्धा पत्र दिले, खासदारला पण याची माहिती दिली, परंतु कोणी फक्त आश्वासनं देतात। आज 8.5 कोटीचा काम आणि कसं इथं निव्वळ भ्रष्टाचार झालेला आहे। पाईपलाईन बघितलं गेला तर गावात पाईपलाईन जिकडे तिकडे फुटून आहे आणि पाईपलाईनची योग्यरित्या टाकण्यात आहे, कारण की कोरोना काळामध्ये हा काम केल्यामुळे सर अंधाधुंद रात्री बेरात्री काम करून टाकले, कोणाला न विचारता, कोणत्याही लोकल बॉडीच्या सरपंच उपसरपंच कोणालाही न विचारता त्यांनी अंधाधुंद काम केले। बरं, तुम्ही जो हो आरोप केला आहे 8.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तुम्ही संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि त्यांच्यावरती FIR करा, गुन्हा दाखल करा अशी मागणी करता का या निमित्ताने? सर, मागच्या वेळेला माननीय आमदार देवरावजी होडी साहेब इथं कार्यक्रम घेतले महिलांचा। आम्ही होडी साहेबाला प्रत्यक्षात म्हणे का चला साहेब तुम्ही आमची कंडिशन बघून घ्या टाकीवर, तर त्यांनी का म्हणत का FIR दाखल करा। आज मी सरपंच नात्याने मी आज FIR दाखल करू, उद्या मी पदावर जर नाही राहील तर त्या पोलीस स्टेशनचे म्हणजे भानगडी कोण, मग मी जाऊ का स्वतः खिशातून? FIR दाखल करता विषय नाही। तुमच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला, 8.5 कोटीची निधी तुम्ही मंजूर करून आणल्या, तिथं जवळपास काम केलं तुम्ही, तुमच्या इंजिनियरचं लक्ष पाहिजे त्या कामावर। तुमच्या जेव्हा काम चालू असताना रीतसर कोणता आमदार, कोणता खासदार, कोणता इंजिनियरकडे बघायला आले, जसे ज्या मतीनं तसे काम करून टाकले, आणि आज गावातले लोक कसा गुंड्या धरून आमच्या ग्रामपंचायतमध्ये येतात, कारण की तुम्ही पदावर आहे बाबा, तुमच्या काळातले, हे माझ्या काळातली नाही, 2019 माझा काळ 2021 पासून आहे। सर, मी 2021 पासून सरपंच पदावर आहो आणि हा जो काम आहे तो 2019चा आहे। बरं, याच्यामध्ये जे बिल आहेत 8.5 कोटीचं ते संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलं काय आणि आता तुमची मागणी काय आहे नेमकी प्रशासनाकडे? संबंधित कंत्राटदाराला पूर्ण बिल देऊन झालेले आहे आणि माननीय आमदार साहेबांकडे गेलं तर त्यांनी DPDC अंतर्गत 20 लाखाचा निधी मंजूर केला आहे असे आश्वासन आम्हाला दिले, परंतु आज कसा मे लोटला, आता जून येत आहे। सर, आता जूनमध्ये कसं दूषित पाणी येते नळाला वगैरे, आज तो फिल्टरचं पाणी जर आपल्याला मिळालं असतं तर थोडंसं जीवनमान चांगलं झालं असतं। आज गावामधून जवळपास 1 किलोमीटर पैदल जाऊन या आपल्या बस स्टॉपवरून पाणी नका न्यायला सर, पिण्याचं पाणी। गावामध्ये पाण्याला काही कमतरता नाही आहे, परंतु पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे सर, कारण की पिण्याचं पाणी थोडं गोड बाहेर आहे आणि गावामध्ये खारा पाणी आहे, आणि संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले तरी चालते, कारण की त्यांनी आम्हाला कोणतेही न पुरावे घेता संबंधित MGBची योजना आहे। सर, त्याबद्दल तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे सर, का आम्हाला का केले ते जाऊ द्या, परंतु आम्हाला आमच्या कनेक्शनला पाणी आला पाहिजे। प्रत्येक घराला 55 लिटर शासनाचा जो निकष आहे, हर घर जल हर घर नल,
55 लिटर पाणी आमच्या प्रत्येक घराला पाणी मिळालं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे. बरं, तुमचं शिष्टमंडळ जे आहे पालकमंत्री यांना भेटणार आहे का या संबंधित जे 8.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे या संबंधात तुमचं एक गावातलं शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार आहे का? आणि संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री यांना तुम्ही काही निवेदन देणार आहात का? सर, आता आमची लेवल आम्ही आमदार, जिल्हा परिषद, कलेक्टर यांना आम्ही निवेदन दिले. आम्ही वरच्या लेवलवर निवेदन वगैरे दिले नाही. आणि पालकमंत्री साहेबाचा दौरा केव्हा राहते ते आम्हाला पण माहिती नाही राहत, कारण की माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी कधी तर हे कसं आम्हाला वेळेवर माहीत नाही राहत. आणि आपण कसं त्या जर माहिती जर मिळाली तर आम्ही निवेदनही देऊ शकतो. आमची जे ग्रामपंचायतीची बाडी आहे निवेदन देऊ शकतो. परंतु सर, हा कसा आहे, हा प्रोजेक्ट आहे 5 ग्रामपंचायतीचा. तर कसा एक ग्रामपंचायत गेल्यामुळे कसं दुसरी ग्रामपंचायत कसं याला नाही का म्हणजे कसं सहकार्य करत नाही आहे. जसं आमगाव बीचमध्ये ग्रामपंचायत आहे, त्यांना अगोदरच पाणी मिळत आहे, तर त्यांना या योजनेचा लाभ नाही पाहिजे त्यांनी असं म्हणाले. त्याच्यामुळे कसं 5 ग्रामपंचायतचे कमिटी, सरपंच, उपसरपंच जात नाही तोपर्यंत याचा तोडगा लागत नाही असा माझा अंदाज आहे. बरं, तुमचं आता नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे सर, का आम्हाला प्रत्येकाला 55 लिटर पिण्याचे पाणी शुद्ध मिळाले पाहिजे.